जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषदच्या हद्दीत असलेले दुतर्फा अतिक्रमण आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले। रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या हातगाड्यांमुळे शहरात नेहमीच किरकोळ स्वरूपाच्या अपघातांचे प्रमाण वाढले होते। त्यामुळे अखेर नगर परिषद प्रशासनाने जामनेर पोलिसांचे सहकार्य घेऊन नगर परिषद चौक, भुसावळ रोड, वाकी रोडवरील अतिक्रमण आज काढले। अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकांनी प्रचंड विरोध दर्शवित पर्यायी व्यवस्थेची मागणी केली। ज्या पद्धतीने अतिक्रमण काढलंय तसं माझं नगरपालिकेला म्हणणं आहे की त्या पर्यायी जागा यांना देण्यात यावी। त्या 2-3 जागा पडलेल्या आहे, आठवडे बाजार आहे, रिकामा पडलेला आहे, तर सर्व स्वच्छता व्यवस्थित आहे, तिथे हे अतिक्रमण त्याची पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी। 6 दिवस बसतील, गुरुवारी बसणार नाही, बस इतकं म्हणणं आहे माझं। नाही मला तर कागद दाखवा। काम धंदा काय करायचा याच्यावर आम्हाला काही ना काही पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे आमची। पहिले अतिक्रमण 82नं काढलं, 82नं कारवाई होताना नगरपालिकेनं कारवाई केली। मग ह्या रोड 82चा आहे का नगरपालिकेचा आहे हे अजून कन्फ्यूज आहे म्हटलं। तरी त्या संदर्भात आम्हाला शासनानं काय झाले त्यावेळेला किंवा हे रोड जे पोट भरत होते तर यांना उदार मिळवण्यासाठी काही नाही पर्यायी व्यवस्था किंवा दोन हे केलं पाहिजे नगरपालिकेनं की तिथं यांनी गाड्या लावा किंवा काही उद्योग करावा। आता उद्यापासून भुकेला म्हणायची पाहिजे। तर आपण बघितलं सामाजिक कार्यकर्ता जगदव बोरसे यांनी आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन वाडीसह मी कावेरी। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या तूर खरेदी केंद्रावर नाफेडचे जबाबदार अधिकारी हजर नसल्याने आज गोंधळ झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे सुमारे 40 ते 50 ट्रॅक्टर यामुळे जागेवर थांबून होते। तूर खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती चेअरमन तुकाराम निकम यांच्याशी हुज्जत घातली। अखेर समोपचाराने पोलीस बंदोबस्तात आजपासून शेतकऱ्यांची तूर या ठिकाणी खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे। असं पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगला भाव तुरीला मिळाला पाहिजे, म्हणून माफेडच्या माध्यमातून सगळीकडे खरेदी सुरू झाली पाहिजे असा मानस आग्रह धरला। आपण माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे तसं आग्रही राहिलो, कारण यापूर्वी शेतकी संघाच्या माध्यमातून आपण एक 15-20 दिवसापूर्वी FCIच्या माध्यमातून इथे तूर खरेदी केंद्र चालू केली, परंतु त्यांच्या FCIच्या खूप जाचक अशा अटी होत्या आणि ग्रेडिंगमध्ये शेतकऱ्यांचा माल बऱ्यापैकी रिजेक्ट होत होता। त्यामुळे शेतकरी खूप नाराज राहत होते आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला। भाऊंच्या लक्षात, गिरीश भाऊंच्या लक्षात तो विषय आणला आणि भाऊंनी महाराष्ट्र लेवलवर तो विषय लावून धरला आणि सुदैवाने आपल्याकडे शेतकी संघाच्या माध्यमातून आणि फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या मार्फत आता इथे तूर खरेदी केंद्र सुरू केलेले आहे। कारण मार्केटचा जर का रेट पाहिला तर व्यापारी 3500 रुपयाच्या भावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करत होती आणि इथे हमी भाव जर विचार केला तर 5050चा आहे। फक्त फरक एवढाच होता की इथे गुणवत्ता मात्र तुरीची चांगली असली पाहिजे असा नाफेडचा आग्रह होता। FCIच्या तुलनेत जर का नाफेडचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने खरेदी आपली इथे सुरू आहे। परवा आपण एक खरेदी केंद्र चालू केलं। जवळपास FCIची ज्यावेळेस खरेदी होती त्यावेळेस फक्त 30 क्विंटल 15 दिवसात खरेदी झाली होती आणि मात्र जशी नाफेडच्या माध्यमातून आपण इथे सुरुवात केली तर एक अर्ध्या दिवसात 68 क्विंटल माल नाफेडने परवा खरेदी केला। दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणीमुळे, कारण आपण एकदम घाईघाईने त्यांना निर्णय घेऊन हे केंद्र सुरू केलं, कारण जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, व्यापाऱ्यांनी जी लूट शेतकऱ्यांची लावली आहे ती थांबवता आली पाहिजे, म्हणून आपण आग्रही धरला राहिलो आणि खरेदी केंद्र चालू केलं। परंतु काल
काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ग्रेडर साहेबांना इथे उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्याशी आपण संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या सिस्टीमनुसार इथे खरेदी करावं असं त्यांच्या सूचना आल्या आणि आपण ती खरेदी करायला सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. खरेदी सुरू व्हायला आली, परंतु एका शेतकऱ्याने त्याचा माल व त्यांना असं वाटलं की हा माल त्या ग्रेडमध्ये बसू शकत नाही म्हणून थांबवल्यामुळे थोडा गोंधळ झाला. परंतु तो गोंधळाची स्थिती लक्षात घेता आम्ही असा निर्णय घेतला की उगाचाच गैरसमज होऊ नये म्हणून एक दिवस खरेदी बंद राहिली तर चालेल, परंतु ग्रेडर आल्यानंतर आपण खरेदी करू म्हणून सगळ्यांना विनंती करून सगळ्यांना थांबवलं आणि एक दिवस आपण फक्त खरेदी बंद केली. आज सुदैवाने सकाळपासून ग्रेडर इथे आहेत आणि चांगल्या पद्धतीने ज्या शेतकऱ्याचा माल काल थांबला होता त्याचाही माल आज घेण्यात आला आणि बऱ्यापैकी शेतकरी समाधान मला वाटतं आजच्या या कामात दिसत आहेत, कारण की चांगली खरेदी आज दिवसभरात आपल्या इथे झालेली आहे आणि भविष्यातही अशी चांगली खरेदी आपण शेतकरी संघाच्या मार्फत नाफेडच्या मार्फत ही खरेदी करणार आहोत. कारण काही केलं तर ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट ही थांबली पाहिजे. व्यापारी खूप प्रमाणात ती लूट करतायत असा आमचा डायरेक्ट आरोप आहे. कारण 3500चा बाजार भाव बाहेर तुम्ही देतात आणि इकडे 5050 जोडजोड 1500चा फरक एका क्विंटल मागे तुरीचा आहे आणि मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुकाराम बोनीकम वगैरे त्यांच्या संचालकांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी सगळ्या सुविधा पुरवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग चाळणी असेल, काटे असेल, सगळी सुरक्षा असेल, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून का होईना इथे सुरक्षा पुरवली आणि एक वातावरण आज खऱ्या अर्थानं सकाळपासून इथे चांगलं आहे आणि शांततेत सगळ्या चांगल्या सकारात्मक पद्धतीनं सकाळपासून तूर खरेदी केंद्र इथे सुरू आहे आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद या निमित्ताने दिला आहे. ज्या शेतकऱ्याचा माल या ग्रेडमध्ये बसत नसेल तो इथे गाळणी वगैरे करून तिला स्वच्छ करून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्याही माध्यमातून होतो आहे आणि त्या हा जो निर्णय माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून झाला त्यामुळे आपल्या या तालुक्यातील शेतकरी राजा हा नक्की सुखावला असेल असं मला वाटतं. शेतकऱ्यांच्या याच्यावर आधीच खूप मोठा संकट नेहमी येत असतात. आपण सगळे संकट शेतकऱ्यांचे काही दूर करू शकत नाही, परंतु त्यातच आपला भाऊंच्या माध्यमातून शेतकरी संघाच्या मार्फत हा एक छोटासा असा खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मनावर घेतलं. सगळ्या पत्रकार लोकांनी चांगलं प्रसिद्धी त्या माध्यमातून दिल्यामुळे चांगली आवक आपल्या इथे सध्या वाढते आणि चांगल्या पद्धतीनं खरेदी सुरू होईल असा पद्धतीचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत असा संबंधित कर्मचाऱ्यांनाही तशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त शेतकऱ्यांनी इथे खरेदी करायला येत असताना त्यांच्या शेतीचा उतारा, त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणणं गरजेचं आहे आणि एका एकराला 4 क्विंटल खरेदी करावी अशा निर्देश शासनाचे आहेत, जेणेकरून व्यापाऱ्यांचा माल आपण खरेदी करणार नाही आहोत. कारण व्यापारी ट्रकेने माल घेऊन येईल आणि तिकडे कमी भावात घेऊन इकडे जास्त भावात विकेल, तसं होऊ नये म्हणून आपण काही बंधनं लावली आहेत की प्रत्येकाचा उतारा असल्याशिवाय एका उतार्यावर 4 एकरापेक्षा जास्त तूर आपण खरेदी करणार नाही असे निकष आपण काही लावले. त्याचा विचार शेतकऱ्यांनी प्रामुख्याने करावा. आपल्या IBN JBN महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या तालुक्यावासियाच्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की आपण आपली तूर बाहेर मार्केटला न विकता आपल्या या नाफेडच्या इथे सुरू केलेल्या खरेदी केंद्रात तूर आणायची, मार्केट कमिटीत तूर आणायची, इथे विकायची, जेणेकरून आपल्याला चांगला भाव इथे मिळेल. फक्त ती आणताना तिचं मॉइश्चर हे 12च्या आतलं असलं पाहिजे, त्यात काळी कचरा असायला नको. मुकणी जो प्रकार येतो तो मुकणी तूर डाळीमध्ये नको. ते जर असेल तर ती गाळणी मारून घेतली पाहिजे, तूर स्वच्छ केली पाहिजे आणि तसं जर केलं तर थोडा खर्च आपला होईल, परंतु बाजार भाव चांगला भाव आपल्या शेतकऱ्याला या निमित्ताने मिळेल अशी विनंती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकऱ्यांना करतो. धन्यवाद. तसे शेतकरी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांकडे न जाता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन विकले तर त्यांना योग्य तो भाव मिळेल आणि त्यांचे जे नुकसान होते ते नुकसान भरपाई सुद्धा त्यांना मिळेल. आपण बघितलं की कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे तूर डाळीची विक्री ही चालू आहे व याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून. शेतकऱ्याचं नुकसान होत नाही, आता चांगलं चालू आहे, माप आता काही वाढलं नाही. योजना चांगली आहे, चांगल्या पद्धतीने राबवत आहे. आपण बघितलं की शेतकरी अतिशय खुश आहे व अत्यंत चांगल्या प्रकारे यांच्या तुरीची विक्री होत आहे व योग्य तो भाव त्यांना मिळत आहे. कॅमेरामॅन कावेरी कोळीसह मी जय इंग्रज JBN महाराष्ट्र.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी निकालानंतर संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुका सचिव जीवन राजाराम पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जीवन पाटील यांच्या किन्ही गावासह त्यांच्या परिसरातील गावामध्ये संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची चांगली मते मिळाली असल्यावर सुद्धा तालुका अध्यक्षांच्या निराधार आरोपामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत असे त्यांनी सांगितले आहे. मी जीवन राजाराम पाटील जामनेर तालुका सचिव संभाजी ब्रिगेड पक्षाचे मी राजीनामा देत आहे. मी राजीनामा तालुका अध्यक्ष प्रदीप दादा गायक यांच्याकडे मी राजीनामा दिलेला आहे. मी आता नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. आम्ही फत्तेपूर गावामध्ये आणि तोंडापूर गावामध्ये संभाजी ब्रिगेडचे उमेदवार उभे केले होते आणि आम्ही जास्तीत जास्त मतदान आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पक्षाला आम्ही मतदान झालेलं आहे. तरीसुद्धा आपल्या जामनेरचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके यांनी माझ्यावर गलिच्छ आरोप केले किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षाचे पैसे घेऊन तुम्ही काम केलं. स्वतः माझ्या प्रॉपर किनी गावामध्ये संभाजी ब्रिगेडला जास्त मतदान आहे, कासली गावामध्ये जास्त मतदान आहे, टाकली गावामध्ये जास्त मतदान आहे. इतकं असूनसुद्धा तरी तालुकाध्यक्ष प्रदीप यांनी माझ्यावर आरोप करून मला जो मानसिक त्रास दिला, माझा मानसिक छळ जो झालेला आहे त्यामुळे मी तालुका सचिव पदाचा राजीनामा देत आहे. आणि याचबरोबर फत्तेपूर परिसरातील असंख्य संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राजीनामा देण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष अनिलदादा पाटील यांना मी सुद्धा फोनवर बोललो किंवा मला तालुकाध्यक्षांनी माझ्यावर आरोप केले तर मी राजीनामा देत आहे. जिल्हाध्यक्ष बोलले की तुम्ही तुमच्या लेवलनं तुमच्या तालुक्याच्या लेवलनं तुम्ही मॅनेज करून घ्या. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष यांनी जीवन राजाराम पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे जीवन पाटील यांनी तालुका सचिव पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माडीसह मी कावेरी कोडी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.